सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांकडून नावाची घोषणा। दादांची स्वप्न अधुरी राहणार नाहीत। अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच भाषणात सुनेत्रा पवारांची ग्वाही। एफआयआरच्या मागणीसाठी मुंबईनंतर रोहित पवारांची युगेंद्र आणि राजेंद्र पवारांसोबत बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये धडक। पोलिसांवरती दबाव आणल्याचा आरोप। पुण्यातल्या सीआयडी कार्यालयालाही भेट। अजित पवारांच्या अपघाताचा घातपाताच्या दिशेनं तपास सुरू असल्याचं सीआयडीचं स्पष्टीकरण। तर तपासाबद्दल फारशी माहिती न दिल्यामुळे रोहित पवारांकडून नाराजी व्यक्त। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनीचं विमान न वापरण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय। तर रोहित पवारांकडून शिंदेंच्या निर्णयाचं स्वागत। राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी राज्यसभेची एकमेव जागा मिळावी, काँग्रेसचा आग्रह। तर शरद पवारांसाठी राष्ट्रवादी अडली, ठाकरेंची सेनाही मागे हटेना। महाविकास आघाडीतला तिढा कायम। टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणाऱ्या विरोधकांवरती मुख्यमंत्र्यांचा प्रहार। टिपूच्या मुद्द्यावरनं सभागृहात गोंधळ। तर आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। लव्ह जेहाद विरोधी कायद्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली। कायद्याचा मसुदा विधी न्याय विभागाकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।